राज्य सरकारने आदिवासींच्या जमिनींबाबत एक मोठा निर्णय घेतलेला आहे। आदिवासींच्या जमिनी आता भाडेपट्ट्यावर घेता येणार आहेत। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी ही माहिती दिली आहे। तर उद्योगपतींच्या भल्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। कुठल्याही या कायद्यामध्ये मालक आदिवासीच आहे, त्याला जमीन विकायची नाही आहे, भाडेपट्टीवर द्यायची आहे। भाडेपट्टा मिळाला तुम्ही वर्षाचे जर 50,000 रुपये एकरी कमवत नाही तर 50,000 तुम्हाला भाडं मिळणार आहे। आणि हे सुपीक जमिनीकरता नाही आहे, या नापीक जमिनीकरता निर्णय आहे, या गौण खनिजच्या जमिनीकरता निर्णय आहे। हा निर्णय सुपीक जमिनीकरता नाही आणि ही मागणी आदिवासींची आहे, त्याला ठरवत आहे। पण जर त्यांनी ठरवलं की मला भाडेपट्टी द्यायची आहे, नियमच नाही आहे, मग कुठल्या नियमात त्याला विचारायला काम करता येईल? आणि म्हणून त्यांना सोपं करून दिलं आहे। आदिवासी भागातल्या पडीत जमिनी डेव्हलप करण्याचा हा निर्णय आहे। काय आहे, काही उद्योजकांना याचा फायदा नक्की होईल, उद्योजकांना होईल, मोठ्या लोकांना होईल। 30-40 वर्षाच्या जमिनी लीजवर घेतल्यानंतर तिथे काय राहणार, काय तो आदिवासी राहील। आणि म्हणून आदिवासींच्या जमिनी बिल्डरांच्या, उद्योगपतींच्या, श्रीमंतांच्या घशात घालण्यासाठी हा निर्णय होईल, याचा पुनर्विचार महसूल मंत्र्यांनी करावा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।